ज्याच्या घरात मोबाईलमध्ये अन गाडीवर जरांगेंचा फोटो असतो त्यानंच दारूपायी जरांगेंच्या हत्येची 2.5 कोटीत सुपारी घेतली असा खळबळजनक दावा आता समोर येतोय। जरांगेंच्या हत्येच्या कटात अमोल खुने, दादा गरड आणि कांचन साळवी अशी 3 नावे समोर येत आहेत। त्यापैकी दादा गरड नावाच्या संशयित आरोपीचा गुन्हा मान्य करतानाचा एक व्हिडिओही तुफान व्हायरल झाला आहे। जरांगेंच्या हत्येचा कट रचणारे हे 2 संशयित आरोपी नेमके आहेत तरी कोण? त्यांचा आणि जरांगेंचा नेमका संबंध आहे तरी काय? कांचन साळवी खरंच धनंजय मुंडे यांचे पीए आहेत का? त्यांचे मुंडेंसोबत काय संबंध आणि व्हायरल होणारे व्हिडिओ नेमके आहेत तरी कुठले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत मिळतील। कोणतरी साळवे हा सुद्धा मला मारण्याच्या कटात सहभागी आहे असं मला माहिती मिळाली। दादा गरड, अमोल खुने आणि कांचन साळवी हीच ती 3 नावे ज्यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। अमोल खुने आणि कांचन साळवी यांनी धनंजय मुंडेंसोबत तब्बल 25 मिनिट चर्चा करून जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला असा दादा गरडचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता। मला मी त्याला राईट टाइम आला डुक्कर जसे धरून येत तसं नाही तो म्हणले मी त्याला बरेच दिवस झाले ना आता नाही अशात समजा ते त्यांचाच विषय काढतो ते शेवटची भूमिका वापरली म्हणून मी इथपर्यंत आलो। आता नेमके हे लोक आहेत तरी कोण ते पाहूयात। व्हिडिओत स्वतः गुन्ह्याची कबुली देणाऱ्या या व्यक्तीचं नाव दादा गरड आहे। दादा गरडबद्दल फारशी माहिती अद्याप समोर आली नाहीये। या व्यतिरिक्त ही व्यक्ती पहा। दादा गरड सोबत या व्यक्तीलाही हत्येचा कट रचल्याच्या संशयात पोलिसांनी अटक केली आहे। या व्यक्तीचं नाव अमोल खुने असं आहे। अमोल खुने हा बीडच्या गेवराई तालुक्यातील धानोऱ्यातला रहिवासी आहे। खुने हे जरांगेंचे जुने सहकारी आहेत असा दावा त्यांच्या पत्नीनंच केला आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत त्यानं शिवबा संघटनेपासून काम केलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल खुने हा जरांगे पाटलांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केला आहे। अमोल खुनेंकडे जरांगेंचा फोटो पाहायला मिळतो, पण त्यानं दारूपायी असं केलं असावं असा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय। माझी काहीच मागणी नाही। पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटलाची साथ दिली। ह्यांनी हे आरोप खोटे आहेत हे सगळे ते मनात बी नव्हतं, पण एखाद्या वेळेस पाजून ते करून झालं असं। पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली। पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडीत नेली। ह्यांनी कधीच साथ नाही सोडली। आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटलाला काही बोलू नका, काही बोलू नका। ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं नुसतं दारू पाजित होते। महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं। घरच्याची मया नाही ठेवली, कधी कुणाचं ऐकून नाही दिलं। तसं कधीच मनात नव्हतं, पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ, पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं। त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर, पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते ते। त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा। हे जरांगे पाटलाला कधीच सोडित नाही। तर इथं घरी पण ते पूजा करते, तर त्यांच्या मोबाईलमध्ये बघा फोटो त्यांचेच, स्टेटसला फोटो पण त्यांचेच। माझ्या मुलाला पण पाटलाचं नाद बघा, आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच, सगळ्या जीवनात फोटो त्यांचा। पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं ह्यांचा प्लॅन केलाय। माझ्या नवऱ्याला ही शिक्षा आहे ही सगळी, आणि त्यांचं काही जरी झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत। आम्ही पण गळफास लावून मरणार आहे। मी माझा मुलगा दोघं पण आणि त्यांची आई पण मरत। आम्ही हे आमचं सिद्ध करत होतं, आणि आमच्या घरी रुपये पण आणलं नाही। आमचं घर बघा, मी रोज कष्ट करते, रोज मंजुरीला जाते। अमोल खुनेकडे एकूण 3 एकर जमीन आहे। त्याचं साधं घर आणि साधारण परिस्थिती असल्याचं बोललं जातंय। अमोलनं दारूच्या नादात लागूनच हा कट रचल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केलाय। या दोघांव्यतिरिक्त हत्येच्या कटात कांचन साळवी हे एक नाव समोर होतं। कांचन साळवी धनंजय मुंडेंचे पीए आहेत अशाही चर्चा होत्या, पण कांचन साळवी हे धनंजय मुंडेंचे पीए नाहीत याबाबत खुद्द मुंडेंनीही माहिती दिली आहे। कांचन साळवी हा मुंडेंचा एक सामान्य कार्यकर्ता, त्याचे धनंजय मुंडेंसोबतचे हे फोटोही व्हायरल होत आहेत। तो बीडचा एक कार्यकर्ता आहे।
धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री होते तेव्हापासून आपण त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती खुद्द कांचन साळवीनंच दिली आहे. कांचन साळवीने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळूनही लावलेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दादा गरडचा व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कुठला आहे, तो कुठे शूट झाला ते पाहूयात. हा व्हिडिओ अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या फार्म हाऊसवरचा असल्याचं बोललं जात आहे. पांडुरंग तारक जरांगेंच्या जवळच्या लोकांपैकी एक समजले जातात. जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार हा व्हिडिओ 4 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेचा आहे. यातच कांचन साळवीकडून आपल्याला सुपारी मिळाली असा दावा दादा गरडने केला होता. हा सगळा कट भाऊबीजला रचला गेला होता. जरांगेंच्या हत्येसाठी 3 पर्याय देण्यात आले होते. पहिला खाण्यातून विष देणे, दुसरा अपघाताचा बनाव करून संपवणे आणि तिसरा म्हणजे थेट शूट करणे. ही सगळी तक्रार ज्या गंगाधर काळकुटेंनी केली त्यांच्याबाबतही नवीन माहिती समोर आली आहे. जरांगेंचे निष्ठावान समजले जाणारे गंगाधर काळकुटे यांनी लोकसभेला बीडमधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांना धनंजय मुंडेंनी तब्बल 25 कोटींची ऑफर दिली होती असा दावा खुद्द गंगाधर काळकुटेंनीच केला आहे. मी फॉर्म भरल्यानंतर मला धनंजय मुंडेचा फोन आला होता आणि त्याचा छोटा आका असलेला त्याचाही आला होता आणि ते दोघं सांगत होते तुमचा फॉर्म ठेवा, आम्ही तुम्हाला 25 कोटी रुपये देऊ आणि बीडच्या आमदारकीचं तिकीट देऊ किंवा विधान परिषद देऊ हे त्यांनी सांगितलं. त्याचं रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे योग्य वेळी मी ते त्यांनी मला माझे सगळे बाहेर काढल्यानंतर मी त्यांचं बाहेर काढतो, नक्की योग्य वेळी पुरावे देतो. आणि मी कधीही नगद नारायण महाराजांना स्मरून सांगतो, मी कधी कुणाच्या दारात 8 तास बसलो नाही. बाळा बांगरांना विचारा कोण माझ्यासाठी वाट बघत होतं आणि मी तिथं आलेलो म्हणल्यावर किती वेळात कोण कुठं वाट बघून काय काय करत होतं हे बघा. आणि मला ऑफर देत असताना मी ठणकावून सांगितलं माझा समाज आणि मनोज दादा सांगतील तेच मी करणार आहे. आणि मनोज दादाला आणि समाजाने ज्यावेळेस एक भूमिका ठरवली की आपण एकच उमेदवार राहायला पाहिजे, मी एका क्षणात माघार घेतली. आणि तिथं काही तुमचे पत्रकार होते, सुरेश जाधव सुद्धा होते, मला कुणाकुणाचे आणि किती कॉल येत होते तुम्ही बघितलं. तरीही मी त्या कुठल्या आमिषाला बळी न पडता एका मिनिटात फॉर्म वापस घेतला आणि मी माझ्या समाजासोबत राहिलो, समाजाचं काम केलं. समाजाने ज्या उमेदवाराला सांगितलं त्यालाच मतदान केलं. त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा मी पत्रकार परिषदेत दाखविली आणि आता पण दाखवू शकतो. एवढं म्हणजे मी समाजाच्या आणि मनोदाच्या पुढे जाऊ शकत नाही. मला पैसे पद यापेक्षा माझा समाज आणि गोरगरीब समाजाला आरक्षण मिळावं हे महत्वाचं वाटलं म्हणून मी ती ऑफर नाकारली. हे घ्यायचंय का त्याचं? हा एक फोटो, 1-2 विषय होते मला ह्याचा आणि ते एक सांगायचं होतं. ह्याचा मी खुलासा करावा त्यांनी, हे कोणतरी साळवे का काय त्याचा मी खुलासा करावा. गंगाधर काळकुटेंना विधान परिषदेचीही ऑफर देण्यात आली होती. धनंजय मुंडे हे त्यावेळी गंगाधर काळकुटेंची तासनतास वाट पाहायचीत असा दावाही गंगाधर काळकुटेंनी केलाय. याबाबत मुंडे काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं आहेच. पण पोलीस कोठाडीत असणारे दादा गरड आणि अमोल खुने पोलिसांना काय माहिती देतात, यात कांचन साळवीचा किती संबंध आहेत? जरांगेंच्या आरोपांप्रमाणे त्यानंच या लोकांची धनंजय मुंडेंसोबत भेट घडवून आणली होती का? आणि मुंडेंनीच त्यांना तब्बल 2.5 कोटींची सुपारी दिली होती का? या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.